गगनबावडा तालुक्यातील आसळजमधला होळीचा सण वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावाशेजारच्या जंगलातलं सरळसोट झाड शोधून त्याची विधिवत पूजा करून तोडून ते वाजत गाजत आणण्यापासून या वैशिष्ट्यपूर्ण सणाला सुरुवात होते. होळीच्या मांडावर या झाडाचं लाकूड रोवलं जातं. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी पाणी शिंपडून गारवा केला जातो आणि अनवाणी पायानं धरणी मातेला वंदन केलं जातं. या दिवशी नदी परिसरात गावातील प्रत्येक घरातून भात आणि पोळीचा नैवेद्य आणला जातो. त्यानंतर सर्व अबालवृद्ध नदीमध्ये अंघोळ करून रासाई मंदिराजवळ येतात. तिथं सगळेजण भात पोळीचा नैवेद्य प्रसाद म्हणून खातात. तिसऱ्या दिवशी रासाई देवीच्या मंदिरातून रात्री 10 वाजता पालखी आणली जाते. यावेळी रासाई देवीला धूप घालण्यासह पारंपरिक नमन, ओव्या, नृत्य हे वेगळं पण पाहायला मिळतं. त्यानंतर 2 मानकरी पालखीसहित पारंपरिक वाद्यात नृत्यांचं सादरीकरण करतात. पालखी सोहळा एखाद्या रहस्यमय चित्रपटाप्रमाणे जाणवतो. रात्रीच्या वेळी 4 एकरातील शेतामध्ये गावातील मानकरी नारळ लपवून ठेवतात. हा नारळ शोधण्याचं आव्हान पालखीसमोर असतं. पालखीसमोर दिवटी घेऊन केवळ 2 मानकरी खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात पूर्ण वेगात धावत तो लपलेला नारळ अचूक शोधून काढतात. एखाद्या सराईत गुप्तहेराप्रमाणे पालखी घेऊन जात नारळ शोधण्याची ही पद्धत श्रद्धेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतीये. हा खेळ पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. वाजता नारळ पूर्ण जाप्याच्या हातामध्ये देऊन त्याचा संपूर्ण रखवारीचा गारानं हा जाप्या म्हणून काशीनाथ कांबळे हे काम पाहतात. तर ते जाप्यानं तो नारळ घेऊन गावची असणारी पश्चिमेला असणारी गावची जमीन म्हणजे रासाईची असणारी जमीन त्या जमिनीमध्ये तो नारळ नेऊन पुरून ठेवला जातो आणि तो नारळ रासाईच्या साक्षीने सर्व लोकांच्या साक्षीने त्या ठिकाणी शोधून काढला जातो. होळीचा दिवस आम्ही 5 दिवस आमचा शिमगा असतो आणि 5 दिवसात ते आम्ही रोज वेगवेगळं आमचे कार्यक्रम असतात. ते कार्यक्रम आम्ही सादर करतो. आम्ही गुरव समाजाचा आम्ही वर्षभर त्यांची आमच्या जशी आमच्याकडे गावकील तशी आम्ही त्याची सेवा करतो वर्षभर देवाची. आणि हे आमचं गुरुवांचं काम आहे. तसा सगळा समाज इथं सगळा गावकर मेतर घेऊन सगळं 12 सण आम्ही सगळं साजरं करतो. रासाई देवीच्या या वेगळ्या खेळामुळं आणि वाढत्या गर्दीमुळं या परिसराचं महत्त्व वाढलंय. 4थ्या दिवशी रासाई देवीची पालखी गावातून जात असताना महिला भगिनी देवीची ओटी भरतात. शेवटच्या दिवशी मांसाहारी जेवण केलं जातं. या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाज घटकांना सन्मान देत हा सण साजरा केला जातो. त्यामुळे या सणातून सामाजिक ऐक्यसुद्धा साधलं जातं. एस न्यूजसाठी आसळजहून बाजीराव तळेकर.